पुणे आळंदीकडच्या नदी नाले तुडुंब भरत चालले आणि इकडे धानाला औषधी मारण्याकरिता सुद्धा पाणी नाही। जे तुम्हाला हे मोठा मोठा पाला दिसत आहे ना, हा कचरा आहे। याला आम्ही सावा म्हणतो। सावा 2 प्रकारचा असतो, लहान आणि मोठा। किती मोठा झाला आहे बघा, असा पूर्ण धान झाकून गेलेला आहे। मातीतलं पाणी सुकून गेलं आहे, थोडा ओलावाच टिकून आहे। या कचऱ्याची औषधी मारली ना, हा कचरा वारून जाते आणि मरून जाते। पण औषधी मारण्याकरिता 2 इंच तरी शेतात पाणी पाहिजे, तेव्हाच जमते। नाहीतर धानाला इजा होऊन तो पिवळा पडतो किंवा वारून जातो। म्हणून मी शेतात औषधी मारायला खूप भीत आहे की मारू की नको। तर बघा किती सारा सावा असा आहे। प्रत्येक बांधीमध्ये हीच कंडिशन आहे, तुम्ही बघू शकता। एकतर आमची शेती ही वरच्या पाण्यावर असते, आम्हाला पाण्याची वगैरे सुविधा नाही। त्याच्यामुळे ना जेवढं पाणी वरचं मिळते तेवढाच आम्हाला अडवून ठेवावं लागते। तर बघा इथे किती माती अशी सोकून गेली आहे आणि बांधात एकसुद्धा पाणी नाही। जिकडे तिकडे कचरा दिसत आहे, धान अजिबात दिसतच नाही आहे। औषधी मारली ना, हे सगळं कचरा मरून जाते, पण इथे थोडं तरी पाहिजे पाणी। आणि इकडे आमचे कारभारी सगळे काटवली शोधून राहिले आहे। हा काटवलचा झाड आहे, बघू शकता। छोटे छोटे काटवल लागलेले आहे। तर हे बघा छोटे छोटे काटवल लागले आहे, काहींना फुलं। तर कोणते कोणते मोठे काटवल झाले, हे काटवल आहे आणि छोटे छोटे पण काटवल आहे, बघू शकता। हे 4-5 दिवसामध्ये छान मोठे होऊन जातात, भरपूर भाजी खायला पण मिळणार। तर हे बघा, हे पण काटवलचं झाड आहे। इथे पण छोटे छोटे काटवल लागलेले आहे। काटवल छोटे असल्यामुळे आम्ही काटवल काही तोडले नाही, 2-3 दिवसांनी बघावं लागेल। सध्या तरी आम्ही पातूरची भाजी वगैरे तोडली आणि घरी चालले आलो। पाऊस म्हणता पावसाने हजेरी लावली। तर बघा खूप छान पाऊस आला, 1 तास तरी सतत पडलं, असं मनाला खूप समाधान वाटलं। आणि घरी आल्यानंतर हे बघा, हे उंदीर कोचईचं झाड आहे, याची आपण वडी करणार आहोत। तर बघा ही उंदरासारखी दिसणारी पानं आहेत आणि ही आहे धान भाजी। तर बघू शकता, याचं आपण सुकी भाजी पण करू शकतो किंवा वरण पण करू शकता। आणि ही आहे पातूरची भाजी, तुम्ही तिला ओळखताच। तर कसं वाटलं व्लॉग? आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओला, धन्यवाद।